नमस्कार. मी डॉक्टर दीपक पटवर्धन, डोंबिवलीच्या पेंढारकर कॉलेजमधून प्राणीशास्त्राच्या विभागातून मी 32 वर्ष प्राध्यापक म्हणून काम केल्यावर स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्ण वेळ अध्यात्मासाठी अर्पण केला आहे. नुकतंच मी उत्तर भारतातले एक अत्यंत प्रसिद्ध संत श्री नीब करोरी बाबा यांच्या भक्तांना आलेल्या अनुभवांवर एक मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेत एक पुस्तक लिहिलं आहे. दिव्य अनुभूती असं मराठी आणि हिंदी पुस्तकाचं नाव आहे, तर मिस्टिक असं इंग्रजी पुस्तकाचं नाव आहे. नीब करोरी बाबा हे उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. 1973 साली 11 सप्टेंबरच्या दिवशी त्यांनी आपला देह वृंदावनमध्ये ठेवला, पण आजही त्यांचे अनेक अनुभव अनेक भक्तांना येत असतात. 15 जून रोजी त्यांच्या कैचीधाम नावाच्या उत्तराखंडच्या नैनिताल जवळच्या आश्रमामध्ये अक्षरशः लाखो लोक स्थापना दिवसाचा भंडारा घेण्यासाठी जात असतात. नीब करोरी बाबांनी सर्वांची सेवा करा, सर्वांना अन्न द्या आणि सत्य बोला अशा 3 वचनं लोकांना दिली. तसं पाहता नीब करोरी बाबांचं असं वैशिष्ट्यपूर्ण तत्त्वज्ञान असं नाही, ते त्यांच्या साध्या बोलण्यातून बरंच काही तत्त्वज्ञान सांगत असत. समजणाऱ्याला ते समजत असे, परंतु त्यांची अनेक राम नाम सब काम कर देता है अशी अनेक त्यांची प्रसिद्ध वचनं ही लोकांना खूप मोठा आधार देणारी होती. लीला अवतार हे त्यांचं सुयोग्य वर्णन ठरेल इतक्या लीला त्यांनी त्यांच्या आयुष्यात केल्या आहेत आणि त्यांच्याबरोबर राहून त्यांची सेवा करणारे आहे आणि त्यांच्या सेवेत असताना त्यांचे अनुभव जे आले त्याचं शब्दांकन मी या दिव्य अनुभूती या पुस्तकात केलं आहे. त्या भक्तांशी प्रत्यक्ष बोलून त्यांच्या बोलण्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्यानंतर त्याचं शब्दांकन या पुस्तकांमध्ये केलेलं आहे. उत्तराखंडचे जे राज्यपाल आहेत त्यांच्या हस्ते 2 महिन्यापूर्वी या पुस्तकाचं हिंदी पुस्तक आवृत्तीचं प्रकाशन झालं. आज हिंदी आवृत्ती संपली आहे, एवढं त्याला उत्तर भारतामध्ये डिमांड आहे आणि मराठीतसुद्धा आहे आणि मराठीतसुद्धा याला खूप चांगली डिमांड येते आहे. बाबांच्या लीला अवताराच्या कार्यामध्ये साधारण 1950 पासून 1973 पर्यंतचा सर्वसाधारण काळ यामध्ये चित्रित केला आहे. त्यामध्ये अनेक लोकांना अनेक अनुभव आले. त्यातले काही अनुभव तर खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. भारताचे राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांना अनेक वर्षांपूर्वी त्यांनी एकदा भूमियाधार नावाच्या मंदिरामध्ये सांगितलं होतं की तू देशाचा सर्वात पहिला नागरिक होशील. खरं तर त्यांनाही तेव्हा लक्षात आलं नाही, पण पुढे क्रमाक्रमाने ते उपराष्ट्रपती झाले, त्यानंतर ते राष्ट्रपती झाले आणि तेव्हा त्यांनी असं म्हटलं आहे की मी केवळ आणि केवळ बाबांच्या आशीर्वादानेच राष्ट्रपती झालो. एवढी मोठी वाचासिद्धी असलेले भारतातले एक फार महान संत बाबा हे सर्वज्ञ होते, सर्वांतर्यामी होते आणि त्यामुळे अनेक लोकांची अनेक दुःख त्यांनी आपल्या लीला अवतारामध्ये त्यांना दुःखमुक्त केलं आहे. ही दुःखमुक्तता आजही चालू आहे. आजही बाबांना खऱ्या मनाने पूर्ण शरणागतीने जर हाक मारली तर बाबा त्याच्या हाकेला हो देतात आणि त्याला त्याच्या संकटातून सोडवतात. हा अनुभव आजही आहे. मलाही तसे अनुभव त्यांचे आलेले आहेत आणि म्हणूनच एका विशिष्ट यांनी भारावून जाऊन मी हे पुस्तक लिहिलं आहे. हिंदी आणि इंग्रजी आवृत्ती ॲमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे. हे दिव्य अनुभूती हे मराठी भाषेत आवृत्ती माझ्या हातात आहे. हे माझ्याबरोबर जे असलेले सहलेखक आहेत श्री विजय छाबरिया यांनी हे प्रकाशित केलं आहे आणि 330 पानांचं हे पुस्तकसाठी आमचा एक QR कोड आहे आणि त्याबरोबर एक टेलिफोन नंबर आहे ज्यामध्ये आमच्या मॅनेजरशी बोलून हे पुस्तक तुम्ही विकत घेऊ शकता.